तुम्ही कधी अशी चटपटीत मिरची खाल्ली आहे का? जर नसेल खाल्ली ना, तर चला मी दाखवते कशी करायची. तर यासाठी इथे घ्यायच्या आहेत अशा पोपटी मिरच्या. म्हणजे या कमी तिखट असतात आणि खायलाही टेस्टी लागतात. आता काय करायचं, स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने याला कट मारून घ्यायचे आहेत. इथे मी अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. तुम्हाला हवं ना तर बारीकही तुम्ही चिरून घेऊ शकता. आता सगळ्या मिरच्या इथे मी चिरून घेतल्या. आता याला मस्त अशी फोडणी करून घेऊया. तर गॅसवर कढई गरम करून घ्यायची आणि अंदाजे 1.5 चमचा इतकं मी तेल गरम करून घेतलं आणि यामध्ये आता मसाले घालून घ्यायचे आहेत. 1 चमचा जिरे घालून घ्यायचे, मेथीचे दाणे घालून घेतलेले आहेत, बडीशेप 1 चमचाभर घालून घेतली. छान असं तडतडलं की यामध्ये आपण ज्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत ना त्या घालून घ्यायच्या आहेत. 2 मिनटं छान अशा परतवून घ्यायच्या. आता या मिरच्या आपल्याला छान अशा परतवण्यासाठी काय करायचं आहे, थोडंसं यावर मीठ सोडून घ्यायचं आहे. म्हणजे काय पटकन अशा मिरच्या या सॉफ्ट होतील. बरं, या मिरच्या परतत असताना ना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची, नाहीतर ना ठसका उडू शकतो. तर आता इथे 2 मिनटं मी छान असं परतवून घेतलं. इथे पाहू शकता बऱ्यापैकी मिरच्या या सॉफ्ट झालेल्या आहेत. तर इथे डाग पडलेले आहेत मिरच्यांना, म्हणजे बऱ्यापैकी ते सॉफ्ट झालेले आहेत. आता यामध्ये आपण काय करायचं, काही मसाले ॲड करून घेऊया, म्हणजे या मिरच्या ज्या आहेत ना त्या छान चटपटीत आणि टेस्टी होतील. तर आणखी थोडंसं मी मीठ यामध्ये घालून घेतलं. मगाशी आपण थोडंसं चिमूटभरच मीठ घातलं होतं, त्यामुळे आता आणखी थोडंसं मीठ घालून घेतलं. काही मसाल्यांमध्ये हळद घालून घेतली, तिखट घालून घेतलं, गरम मसाला घालून घेतला आणि जिरेपूड घालून घेतली. हे आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायचे. आता मसाले छान या मिरच्यांना कोट होण्यासाठी पुन्हा एक 5 मिनटं मी छान असं परतवून घेणार. तुम्हाला हवं ना तर वाफ काढून घेऊ शकता. आता परतवून झालं की सर्वात शेवटी यामध्ये काय करायचं आहे, आमचूर पावडर घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मस्त आपल्या मिरच्या या झालेल्या आहेत. आता गॅस बंद करून घेऊया. आता सर्वात शेवटी या मिरच्या पूर्णपणे थंड झाल्या ना की यावर आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. तर मिरच्या पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच यावर आपल्याला लिंबू पिळायचा आहे, म्हणजे त्याला छान असा चटपटीतपणा येतो. तर आता या मिरच्या आपल्या सर्व करण्यासाठी तयार झालेल्या आहेत. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि मस्त या मिरच्या आपण सर्व करून घेऊ. वरण भात, चपाती, भाकरी, अगदी पराठ्यासोबतही या मिरच्या भन्नाट असे लागतात. व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. बाय.